हिटमॅनच्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी. तर कसे आहे मुंबई इंडियन्सचे टॉप 4चे समीकरण हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर IPL 2026चा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाची वाटचाल अत्यंत खडतर राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळवता आल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर फेकला गेला आहे. 7 पराभवामुळे मुंबईच्या चाहत्यांच्या मनात आता आपली काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र गणिताच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबईचे प्लेऑफचे दरवाजे अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. पण यासाठी मुंबईला केवळ स्वतःच्या खेळावरच नाही तर नशिबावर आणि इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या हातात आता केवळ 4 सामने शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध 1, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध या बलाढ्य संघाविरुद्ध मुंबईला भिडायचे आहे. प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी मुंबईलाही 4ही सामने जिंकावे लागतील. जर एकाही सामन्यात पराभव झाला तर मुंबईचे आव्हान तिथे संपुष्टात येईल. या विजयामुळे मुंबईचे एकूण 14 गुण होतील. IPLच्या इतिहासात अनेकदा 14 गुण मिळवून संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे ही आशा अजूनही जिवंत आहे. केवळ विजय मिळवून मुंबईचे काम भागणार नाही. मुंबईचा सध्याचा नेट रन रेट -0.749 इतका आहे, जो अत्यंत खराब आहे. 10 सामन्यात केवळ 6 गुण असलेल्या मुंबईला पुढच्या 4ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. जर 14 गुणावर इतरही संघ असतील तर ज्याचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ टॉप 4मध्ये जागा मिळवेल. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमक खेळ करावा लागेल. मुंबईचे नशीब आता दुसऱ्यांच्या हातात आहे. गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्स 13 गुणावर अव्वल आहे, तर RCB, SRH, राजस्थान आणि गुजरात टायटन्स हे प्रत्येकी 12 गुणांसह सज्ज आहेत. विशेष म्हणजे यातील पंजाब आणि RCBचे मुंबईपेक्षा 1 सामना कमी खेळला आहे. मुंबईला जर पुढे जायचे असेल तर वरच्या फळीतील या संघांनी त्यांचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने हरावेत अशी प्रार्थना चाहत्यांना करावी लागेल. उदाहरणार्थ पंजाब किंग्सचे 13 गुण आहेत. जर ते पुढचे सर्व सामने हरले तर त्यांची गाडी 13 गुणावरच अडकेल आणि मुंबईला 14 गुणांसह पुढे जाण्याची संधी भेटेल. तर मित्रांनो, असे आहे मुंबईचे टॉप 4चे समीकरण. तर आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये जागा मिळवू शकेल का फक्त हे बोलायला झाले, मुंबई बाहेर पडलेली आहे? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.